Hello students. Now in this video we will see further MCQs. The de Broglie wavelength of a neutron at 27 degrees Celsius is lambda. What will be its wavelength at 927 degree Celsius? आता लॅम्बडाचं म्हणजे डी ब्रॉग्ली वेव्हलेंथचं आणि टेम्परेचरचं रिलेशन आहे. लॅम्बडा इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर. हे बघा, लॅम्बडा इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर. आता लॅम्बडा टू काय विचारलेले बघा, व्हॉट विल बी द वेव्हलेंथ, नवीन वेव्हलेंथ म्हणजे लॅम्बडा टू विचारलेली. ह्या टेम्परेचरला जर लॅम्बडा असेल तर ह्या टेम्परेचरला किती? साधं सिंपल आहे. सी लॅम्बडा टू अपॉन लॅम्बडा वन इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, इनव्हर्स रिलेशन असल्यामुळे हा T2 खाली येईल आणि हा खालून वर जाईल. सो लॅम्बडा टू अपॉन लॅम्बडा वन इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ T1 अपॉन T2. आता आपल्याला जे टेम्परेचर दिलेले ते सेल्सिअस मधले, ते अगोदर कन्वर्ट करावं लागेल केल्विनमध्ये. म्हणजे अगोदर त्याच्यामध्ये 273 ऍड करा. सो अगोदरचं आहे 27 आणि नंतरचं आहे 927. सो 27 प्लस 273 300 आणि 927 प्लस 273 1200 केल्विन. हे व्हॅल्यू टाकायचे आहे. T1 ची 300, याची 1200, म्हणजे हे झालं 1/4. स्क्वेअर रूट ऑफ 1/4 म्हणजे किती? 1/2. म्हणजे लॅम्बडा टू किती येईल? लॅम्बडा 1/2. म्हणजे नवीन वेव्हलेंथ येईल जी पहिल्यापेक्षा हाफ होईल. सो लॅम्बडा बाय 2. लॅम्बडा 1/2 म्हणजेच काय? आपण कन्सिडर केली ती अगोदरची लॅम्बडा 1, पण आपल्याला प्रोव्हाइड केलेली लॅम्बडा म्हणजेच ती किती झाली? लॅम्बडा बाय 2. ए An alpha particle moves in a circular path of radius 0.83 centimeter in the presence of magnetic field 0.25 Weber per meter square. The de Broglie wavelength associated with the particle will be. आता de Broglie wavelength काढताना परत आपल्याला तोच कन्सेप्ट वापरायचा आहे, लॅम्बडा इज इक्वल टू h/p. पण त्यासाठी p ची व्हॅल्यू आपल्याला माहिती पाहिजे, म्हणजे मोमेंटम माहिती पाहिजे. मोमेंटम काढण्यासाठी आपल्याला त्यांनी काय प्रोव्हाइड केलेलं आहे, तर दॅट पार्टिकल अल्फा पार्टिकल पासेस थ्रू दिस मॅग्नेटिक फील्ड. जेव्हा चार्ज पार्टिकल मॅग्नेटिक फील्ड मध्ये जातो तेव्हा सर्क्युलर पाथ मध्ये जात असतो, म्हणजे सर्क्युलर मोशन करतो. आणि सर्क्युलर मोशनसाठी काय लागतो? सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे mv²/r. आणि इथे जो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड होतो तो कोणामुळे मिळतो? फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड. त्याचा वापर आपल्याला इथे करता येतो. हे बघा, centripetal force mv²/r and force due to magnetic field qvb. Okay, इथे लिहिले बघा, due to magnetic field it performs circular motion and necessary centripetal force provided by force due to magnetic field. Okay, मग आता इथे एक v कॅन्सल होईल. mv/r इज इक्वल टू qb. हा r तिकडे पाठवतो. mv इज इक्वल टू qrb. mv म्हणजे मास इंटू वेलोसिटी म्हणजे मोमेंटम. qrb म्हणजे आपल्या मोमेंटमचा फॉर्म्युला मिळाला इन टर्म्स ऑफ आर अँड बी. ओके, मग ती व्हॅल्यू घेऊन इकडे यायचं. लॅम्बडा इज इक्वल टू काय आपला? h/p. लॅम्बडा इज इक्वल टू काय आपल्याकडे? h/p. p ची व्हॅल्यू आता मिळाली qrb. h स्टँडर्ड आहे, प्लँक्स कॉन्स्टंट 6.63 × 10⁻34. आता आपला जो चार्ज पार्टिकल आहे q तो अल्फा आहे. काय? तो अल्फा पार्टिकल आहे, बरोबर आहे. अल्फा पार्टिकलवर किती चार्ज असतो? 2e. म्हणजे 2 × 1.6 × 10⁻19. सो क्यू ची व्हॅल्यू टाकली 2 × 1.6 × 10⁻19. रेडियस प्रोव्हाइड केली होती आपल्याला 0.83 सेंटीमीटर, कन्वर्जन केलं मीटरमध्ये. मॅग्नेटिक फील्ड दिलेले 0.25 वेबर पर मीटर स्क्वेअर, याला आपण टेस्ला पण म्हणतो. हे सर्व जर आपण सॉल्व्ह केलं तर साधारण लॅम्बडा येतो 1 × 10⁻12 मीटर. आता 1 × 10⁻12 मीटरला आपण कसं लिहू शकतो बघा? -2 -10, बरोबर आहे. -2 -10 आणि -10 मीटर म्हणजे अँगस्ट्रॉम, म्हणजे 1 × 10⁻2 अँगस्ट्रॉम म्हणजे 0.01 अँगस्ट्रॉम डी. 0.01 अँगस्ट्रॉम डी. ब्रॅग्स इक्वेशन फॉर डिफ्रॅक्शन. हे आपण जेव्हा आपण डिफ्रॅक्शन शिकलो होतो, इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन, त्यावेळेस हा कन्सेप्ट आपण वापरलेला आहे. ब्रॅग्स इक्वेशन तो डायरेक्ट फॉर्म्युला आहे 2d sin phi इज इक्वल टू n लॅम्बडा. काय फॉर्म्युला आहे तो? 2d sin थिटा. ऍक्च्युली थिटा वापरत नाही, त्याच्याकडे आपण फाय घेतो असतो. याच्यामध्ये जो स्कॅटरिंग अँगल असतो, स्कॅटरिंग अँगल इथे लिहून दाखवतो तुम्हाला मी काय ते बघा. दिस वी ऑलरेडी स्टडीड इन डिफ्रॅक्शन. ब्रॅग्स डिफ्रॅक्शन फॉर्म्युला 2d sin phi इज इक्वल टू n लॅम्बडा. डी जे असतं ते इंट्राटॉमिक स्पेसिंग असतं. जेव्हा ते बंबार्डमेंट होत असतं पार्टिकलचं
तर ज्या क्रिस्टलवर ते आढळतं किंवा त्या मेटल सरफेसवर आढळतं त्याच्यामधले जे ॲटॉम्स असतात त्या ॲटॉम्समधलं जे स्पेसिंग असतं त्याच्यामधलं जे अंतर असतं इंटर ॲटॉमिक स्पेसिंग ते असतं डी आणि फाय जो असतो दॅट इज अ स्कॅटरिंग अँगल. हा काय असतो स्कॅटरिंग अँगल. Now electrons with the de Broglie wavelength lambda fall on the target in an X-ray tube. The cutoff wavelength of the emitted X-ray is काय विचारलं कट ऑफ वेव्हलेंथ म्हणजे लॅम्बडा झिरो. आपण जसं न्यू झिरो म्हणतो ना कट ऑफ फ्रिक्वेन्सी तसे इथे कट ऑफ वेव्हलेंथ काही लॅम्बडा झिरो. काय म्हटलं इलेक्ट्रॉन्स विथ de Broglie wavelength lambda falls on a target in an X-ray tube. The cutoff wavelength of emitted X-rays is. हे बघा कसं करायचं आता हे बेसिक फॉर्म्युला वापरायचा लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी. तोच आपण इन टर्म्स ऑफ एनर्जी कसा लिहितो एच अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2m EK कायनेटिक एनर्जी. ओके स्क्वेअरिंग बोथ साइड लॅम्बडा स्क्वेअर इज इक्वल टू एच स्क्वेअर अपॉन 2m EK. याच्यावर एनर्जी मिळेल हा EK तिकडे जाईल हा लॅम्बडा स्क्वेअर इकडे आला EK इज इक्वल टू एच स्क्वेअर अपॉन 2 लॅम्बडा स्क्वेअर m. करेक्ट हे इक्वेशन 1. आता फोटॉनची एनर्जी काढून घेऊ. E इज इक्वल टू एच न्यू इज इक्वल टू सी बाय लॅम्बडा. कट ऑफ साठी फक्त इथे काय लॅम्बडा झिरो SC अपॉन लॅम्बडा झिरो. आता शब्द बघा काय वापरलाय त्याने इलेक्ट्रॉन्स विथ de Broglie wavelength लॅम्बडा फॉल ऑन द टार्गेट इन एक्सरे द कट ऑफ वेव्हलेंथ ऑफ एमिटेड म्हणजे लॅम्बडा झिरो इन टर्म्स ऑफ आपल्याला लॅम्बडा काढायचा आहे. येस म्हणजे ही एनर्जी आणि ही एनर्जी इक्वल केली. ही एनर्जी किती आहे एच स्क्वेअर अपॉन 2 लॅम्बडा स्क्वेअर एम एच स्क्वेअर अपॉन 2 लॅम्बडा स्क्वेअर एम इज इक्वल टू ही किती आहे SC बाय लॅम्बडा झिरो. एक एच कॅन्सल होईल इथे काय होईल बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून एच लॅम्बडा झिरो इज इक्वल टू 2m लॅम्बडा स्क्वेअर सी 2m लॅम्बडा स्क्वेअर सी. आपल्याला लॅम्बडा झिरो काढायचा आहे लॅम्बडा झिरो इक्वल फक्त एच डिवाइड होईल 2mc लॅम्बडा स्क्वेअर अपॉन एच 2mc लॅम्बडा स्क्वेअर बाय एच ए. हे बघा 2mc लॅम्बडा स्क्वेअर अपॉन एच ए. G.P. Thomson experimentally confirmed the existence matter waves by the phenomena of diffraction. आताच बघितलं आपण काय डिफ्रॅक्शन. फॉर मुव्हिंग बॉल ऑफ क्रिकेट द करेक्ट स्टेटमेंट अबाउट de Broglie wavelength is इट इज नॉट ऍप्लिकेबल फॉर सच अ बिग पार्टिकल. कारण जे आपण de Broglie wavelength काढतो ती मायक्रोस्कोपिक पार्टिकलसाठी काढतो म्हणजे इलेक्ट्रॉन्स वगैरे. मायक्रोस्कोपिकची वेव्हलेंथ खूप कमी येते नॉट मेजरेबल. सो इट इज नॉट ऍप्लिकेबल फॉर सच अ बिग पार्टिकल. ए photon and electron are given same energy 10⁻⁻20 joule. Wavelength associated photon and electron are lambda ph and lambda el. Then correct statement will be. आता याच्यामध्ये जर विचार केला तर लॅम्बडा परत तोच फॉर्म्युला वापरायचा लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी. पी काय आहे मास इंटू वेलॉसिटी. आता इथे तुमचे वेव्हलेंथ सारखी आहे बघा सेम एनर्जी वेव्हलेंथ असोसिएटेड द नाही वेव्हलेंथ सेम नाहीये एनर्जी सेम सॉरी. मग आता आपल्याला रिलेशन काय काढायचं आहे लॅम्बडाचं फोटॉन लॅम्बडा आणि इलेक्ट्रॉन लॅम्बडा. मग याच्यात आपल्याला एक लक्षात घ्या लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन MV. आता दोघांची एनर्जी सारखी आहे म्हणजे वेलॉसिटी सारखी आली एच सारखा आला म्हणजे रिलेशन जे येईल लॅम्बडाचं M शी संबंधित येईल. ओके पण फोटॉनचं मास इलेक्ट्रॉनपेक्षा कमी असतं रिलेशन इनव्हर्स आहे. ज्याचं मास कमी त्याची वेव्हलेंथ जास्त. सो मास ऑफ फोटॉन इज लेस दॅन मास ऑफ इलेक्ट्रॉन देअरफॉर वेव्हलेंथ ऑफ फोटॉन इज ग्रेटर दॅन वेव्हलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन. ए लॅम्बडा ph इज ग्रेटर दॅन लॅम्बडा el. डेव्हिसन अँड जर्मर एक्सपेरिमेंट प्रूव्ड. ऍक्च्युली त्याचं परफेक्ट आन्सर जर काढायचं म्हटलं या चारपैकी आपल्याला वेव्ह नेचर म्हणावं असं वाटतं पार्टिकल नेचर म्हणावं असं वाटतं पण किंवा दोन्ही म्हणावं असं वाटतं. बट ऍक्च्युअल दिस एक्सपेरिमेंट गिव्स प्रूफ ऑफ वेव्ह नेचर ऑफ मुव्हिंग इलेक्ट्रॉन और इलेक्ट्रॉन मोशन. त्यामुळे परफेक्ट ज्याचं आहे ते डी नायदर ए नॉर बी. ओके अ प्रोटॉन and an alpha particle are accelerated under the same potential difference. दोघांचं potential difference कसं आहे सारखं आहे. The ratio of de Broglie wavelengths of proton and alpha म्हणजे लॅम्बडा पी आणि लॅम्बडा अल्फा असं आपल्याला काढायचं आहे. बेसिक फॉर्म्युला आपण तोच वापरू बघा
लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी, तोच फॉर्म्युला आहे. पी म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 2me. ई काय असतं? इलेक्ट्रॉन व्होल्ट. सो लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2mev. आता इथे इलेक्ट्रॉन असेल तर इलेक्ट्रॉन, एनी चार्ज अदर चार्ज असेल तर क्यू घेतो आपण. त्याच्यात काय काय कॉन्स्टंट आहे त्यांनी शब्द काय वापरले बघा 81 मध्ये? सेम पोटेन्शियल. त्यामुळे इथे जर विचार केला तर एच कॉन्स्टंट आहे, 2 कॉन्स्टंट आहे आणि सेम पोटेन्शियल कॉन्स्टंट आहे. पण दोघं पार्टिकल वेगळे, त्यामुळे मास वेगळा असेल आणि चार्ज वेगळा असेल. त्यामुळे लॅम्बडा इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ mq. लॅम्बडा इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ mq. बरोबर आहे. मग लॅम्बडा रेशो घ्यायचा ना आपल्याला. लॅम्बडा पी अपॉन लॅम्बडा अल्फा येईल. काय येईल ते बघा. लॅम्बडा पी अपॉन लॅम्बडा अल्फा इज इक्वल टू काय येईल मग? स्क्वेअर रूट ऑफ हे वर जाईल एम अल्फा क्यू अल्फा अपॉन एमपी क्यूपी. हे बघा लॅम्बडा पी अपॉन लॅम्बडा अल्फा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एम अल्फा क्यू अल्फा अपॉन एमपी क्यूपी इज इक्वल टू मास ऑफ अल्फा 4 टाइम्स मास ऑफ प्रोटॉन. समजा याचं जर प्रोटॉनचा मास एम असेल तर अल्फाचा 4 पट असतं त्याच्या. आणि चार्ज जर याचा क्यू असेल तर त्याचा चार्ज किती असतो? हेलियम न्यूक्लियस असतं ना, ते 2,4 म्हणतो आपण त्याला बघा. सो हा ॲटॉमिक नंबर हा मास नंबर म्हणजे चार्ज हे तिचं. मग आता mm कॅन्सल येईल, क्यू म्हणजे 4 to 8 स्क्वेअर रूट ऑफ 8. सो लॅम्बडा पी इज इक्वल टू स्क्वेअर रूट 8 लॅम्बडा म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 8 टाइम्स ए. स्क्वेअर रूट ऑफ 8 टाइम्स ए. Now next, the de Broglie wavelength of neutrons in thermal equilibrium at temperature T is. आता ऍक्च्युली याचा प्रूफ नाही, डायरेक्ट फॉर्म्युला याचा आपल्याकडे 30.8 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ T एंगस्ट्रॉम, दॅट इज D. Okay, approximate value of wavelength of electron waves in Davison experiment at maximum diffraction is 1.67. म्हणजे याचा जो एक्सपेरिमेंटल रिझल्ट आलेला आहे हे रिझल्ट आहे डायरेक्ट. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ वेव्हलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन वेव्स इन अ डेव्हिसन जर्मन एक्सपेरिमेंट मध्ये जे मिळतं आपल्याला व्हॅल्यू ती मिळते 1.67 एंगस्ट्रॉम. म्हणजे आपण याच्यामध्ये काय केलेलं, ह्या एक्सपेरिमेंट काय असतं ऍक्च्युली डी ब्रॉग्ली हायपोथेसिसचा जो कन्सेप्ट आहे जी थेरॉटिकल लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी. त्याच्यानंतर जो आपण पीची व्हॅल्यू टाकतो स्क्वेअर रूट ऑफ 2mev. या सर्व व्हॅल्यू टाकल्यानंतर त्याच्यामध्ये जो व्हीची व्हॅल्यू येते तुम्हाला पुढे येईलच ते, तर त्याच्यामध्ये तो जो व्ही असतो तो 54 व्होल्ट असतो आणि अँगल ऑफ डेव्हिएशन म्हणूया आपण किंवा डिफ्लेक्शन म्हणता येईल त्याला इलेक्ट्रॉन बीमचा, तो असतो 50 डिग्री. येस 50 डिग्री असतो. या सर्व व्हॅल्यू टाकल्यानंतर आपल्याला जी व्हॅल्यू मिळते ती आणि एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू आणि थेरॉटिकल व्हॅल्यू ही काय केली जाते, मॅच केली जाते ह्या एक्सपेरिमेंट थ्रू. तर ते आन्सर आहे 1.67 एंगस्ट्रॉम. A material particle with a rest mass m0 is moving with a velocity of light c. Then the wavelength of de Broglie wavelength associated with it is. आता एक फॉर्म्युला आपल्याकडे mass of particle which is in motion and mass of particle which is at rest. तो फॉर्म्युला आहे m is equal to m0 upon square root of 1 minus v square by c square. असा तो फॉर्म्युला आहे. m is equal to m0 upon square root of 1 minus v square by c square, where m mass of particle in motion आणि m0 rest mass असतं. आता इथे काय म्हटलंय त्याने बघा, मटेरियल पार्टिकल विथ रेस्ट मास m0 मुव्हिंग विथ वेलोसिटी ऑफ लाईट म्हणजे v इज इक्वल टू c आहे. v इज इक्वल टू काय आहे, c. मग v इज इक्वल टू c जर टाकलं तर हा काय होईल 1 होईल. 1 मायनस 1 किती होईल 0 आणि एनिथिंग अपॉन 0 काय होईल इन्फिनिटी. म्हणजे मास किती झालं इन्फिनाइट आणि मास बरोबर आहे, मास इन्फिनिट झालं. आता डी ब्रॉग्ली वेव्हलेंथचा फॉर्म्युला काय आहे, लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी, पी इज इक्वल टू मास इंटू वेलोसिटी. मग जर इथे मास इन्फिनिटी झालं खाली, डिनॉमिनेटर इन्फिनिटी असेल तर लॅम्बडा काय होईल 0. त्यामुळे वेव्हलेंथ किती येईल 0 बी. पुढे बघा, इफ लॅम्बडा 0 स्टँड्स फॉर मिड वेव्हलेंथ इन द विजिबल रिजन, द डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ फॉर 100 व्होल्ट इलेक्ट्रॉन्स इज नियरेस्ट टू. मिड वेव्हलेंथ किती प्रोव्हाइड केलेली आहे आपल्याला विजिबल रिजनची, जवळजवळ 5000 एंगस्ट्रॉम. ओके, म्हणजे 5000 × 10⁻⁻10 तसंच ठेवू आपण, कारण आन्सर तसेच दिलेले आहेत बघा साधारण.
तर इथे आपल्या डी ब्रॉग्ली कॉन्सेप्ट तोच वापरायचा फॉर्म्युला. लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी. पी म्हणजेच आपल्याला ठरलं स्क्वेअर रूट ऑफ 2 MeV. एच ची व्हॅल्यू टाकली, 2 टाकली. मास ऑफ इलेक्ट्रॉन 9.1 असं आपण 9 घेतलं 10⁻31 इंटू चार्ज ऑन इलेक्ट्रॉन 1.6 इंटू 10⁻19. व्होल्टेज प्रोव्हाइड केलेले 100 व्होल्ट. आफ्टर सॉल्विंग दिस वी गेट 10⁻10 मीटर. आपले हे किती मिळतं साधारण 10⁻10 मीटर. ओके. आणि लॅम्बडा 0 किती दिलेलं आहे बघा. लॅम्बडा 0 प्रोव्हाइड केलेला आहे. नाही, लॅम्बडा 0 आणि लॅम्बडाचं रिलेशन काढायचं आपल्याला. म्हणजे लॅम्बडा काढायचं आहे इन टर्म्स ऑफ लॅम्बडा 0. बरं, मग आता आपल्याला मिड वेव्हलेंथ ऑफ विजिबल रिजन. हा बरोबर आहे. आता हा इनडायरेक्ट रिझल्ट आहे. हा लॅम्बडा 0 स्टँड्स फॉर मिड वेव्हलेंथ ऑफ विजिबल. आता विजिबल रिजनची जी मिड वेव्हलेंथ असते, हा विजिबल स्पेक्ट्रम काय, विबगॉर. बरोबर, विबगॉर व्हायोलेट टू रेड. साधारण याची जी वेव्हलेंथ असते ती असते 3600 अँगस्ट्रॉम टू 7500 अँगस्ट्रॉम. तर याचा मिड वेव्हलेंथ साधारण कन्सिडर केली जाते 5000 अँगस्ट्रॉम. किती कन्सिडर केली जाते, 5000 अँगस्ट्रॉम. सो मिड वेव्हलेंथ ऑफ विजिबल रिजन हे बघा, जी लॅम्बडा 0 प्रोव्हाइड केलेली आपल्याला ती 5000 अँगस्ट्रॉम. अँगस्ट्रॉम टू मीटर 5000 इंटू 10⁻10. हे इनडायरेक्ट मिळालं आपल्याला. शब्द कसा आहे तो, मिड वेव्हलेंथ ऑफ विजिबल रिजन. विजिबल रिजन मध्ये आपल्याला कोण असतो, विबगॉर. व्हायोलेट टू रेड याची जी मर्यादा आहे साधारण ती आहे 3600 अँगस्ट्रॉम ते 7500 अँगस्ट्रॉम पर्यंत. तर अप्रॉक्सिमेटली जी मिडल रेंज घेतली होती ती असते 5000 अँगस्ट्रॉमच्या आसपास. मग आता लॅम्बडा 0 5000 अँगस्ट्रॉम म्हणजे 5000 इंटू 10⁻10 आहे. याच्यावरून लॅम्बडा किती आला, 10⁻10. आपण जर रेशो घेतला लॅम्बडा आपण लॅम्बडा 0 तर येईल 10⁻10 अपॉन दिस 5000 इंटू 10⁻10. हे कॅन्सल होईल. म्हणजे लॅम्बडा अपॉन लॅम्बडा 0 किती येईल, 1 अपॉन 30. हा लॅम्बडा 0 तिकडे गेला तर लॅम्बडा किती येईल, लॅम्बडा 0 अपॉन 5000. सो डी लॅम्बडा 0 अपॉन 5000. In Davison and Germer experiment, accelerating potential is kept constant at 54 volt. मी तुम्हाला म्हटलं होतं या कुठेतरी या 8340. As detector is rotated, the first intensity maxima is obtained at an angle of 50 degree. phi. हा फिक्स आहे, या व्हॅल्यू फिक्स आहेत, पोटेन्शियल पण फिक्स आहे. ह्याच कॉम्बिनेशनला आपल्याला रिझल्ट मिळत असतो. व्होल्टेज 54 व्होल्ट अँड तो डेव्हिएशन अँगल जो असतो तो काय असतो, 50 डिग्री. सो आन्सर इज ए 86. 87 बघा. इफ गॅलोमीटर इन डेव्हिसन जर्मर एक्सपेरिमेंट शोज डिफ्लेक्शन ऑफ स्कॅटरिंग ऑफ 50 and spacing between atomic planes for nickel is 0.91 angstrom, then the wavelength is ही येते 1.67. ऍक्च्युली 1.60 इथे घेतली बघा 83 ची 1.67. सो इथे किती 1.67 बी. What is the energy of proton possessing wavelength 0.4? लॅम्बडा तोच फॉर्म्युला वापरा परत. लॅम्बडा इक्वल टू एच अपॉन पी. पी म्हणजेच काय, स्क्वेअर रूट ऑफ 2 ओके. हे बघा लॅम्बडा इक्वल टू एच अपॉन पी. ती व्हॅल्यू टाकली स्क्वेअर रूट ऑफ 2 स्क्वेअरिंग बोथ साइड. लॅम्बडा स्क्वेअर इक्वल टू एच स्क्वेअर अपॉन 2 इकडे घेतला, हा इकडे घेतला, एच स्क्वेअर अपॉन 2 लॅम्बडा स्क्वेअर. एच स्टँडर्ड आहे, प्लँक्स कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू टाकली 2. तसाच मास. आता हा कोण आहे, प्रोटॉन. प्रोटॉनचं मास किती असतं 1.67 इंटू 10⁻27 kg. लॅम्बडा किती दिलेला आहे 0.4 अँगस्ट्रॉम. 0.4 इंटू 10⁻10 त्याचा स्क्वेअर इथे होईल, लॅम्बडा स्क्वेअर ना तो 0.4 इंटू 10⁻10 चा स्क्वेअर. हे साधारण येतं तुमचं 6.63 चा स्क्वेअर तर नियरली 44. -34चा हे इंटू 2 -68. हे मल्टिप्लाय केलं 3.34. हे तसंच याला 4 इंटू 10⁻11 करून घेतलं, मग 4 चा स्क्वेअर 16 -11 इंटू 2 -22. हे सॉल्व्ह केल्यावर 44 इंटू दिस. ओके. सो डिवाइड बाय 53 इंटू दिस. आणि हे जर आपण सॉल्व्ह केलं तर 0.830 इंटू 10⁻19 जूल मध्ये येतं.
याला परत कन्वर्ट करायचं असेल इलेक्ट्रॉन व्होल्ट डिवाइड बाय 1.6 इंटू 10⁻⁹ हे कॅन्सल होईल आणि हे साधारण येतं 0.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट ए. येस 0.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट. पुढचं बघा. An electron and photon possess the same de Broglie wavelength if EE and EPH are respectively the energies. बरं, दोघांची वेवलेंथ सारखी आहे, म्हणजे लॅम्बडा इज इक्वल टू लॅम्बडा पी. सिम्बॉलिकली दिस इज एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन, दिस इज एनर्जी ऑफ फोटॉन. द एनर्जीज ऑफ while V and C are their respective velocities. इलेक्ट्रॉनची वेलोसिटी V, फोटॉनची C, then EC upon EPH is equal to एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन वर्सेस एनर्जी ऑफ फोटॉन. बेसिक कन्सेप्ट आपल्याला तोच वापरायचा आहे. लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2m. फॉर इलेक्ट्रॉनसाठी हे ई आणि फोटॉनसाठी एनर्जी किती असते, ई इज इक्वल टू एच न्यू. फोटॉनची एनर्जी किती घेतो आपण, ई इज इक्वल टू एच न्यू, न्यू इज इक्वल टू सी बाय लॅम्बडा. ओके, सो ई इज इक्वल टू एस सी बाय लॅम्बडा. हा जर लॅम्बडा मी तिकडे पाठवला तर एस सी अपॉन पी. हे कोणासाठी लिहितो आपण, फोटॉनसाठी. त्यामुळे हे लॅम्बडा पी इज इक्वल टू एस सी अपॉन ई पी एच. लॅम्बडा ई इज इक्वल टू लॅम्बडा पी म्हणजे एलएचएस सेम आहे यांचा. समजा हे इक्वेशन 1, हे इक्वेशन 2, यांचं काय आहे, एलएचएस सेम इक्वेटिंग आरएचएस. एच अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2m ई इज इक्वल टू एस सी अपॉन ई पी एच. एक एच केला, 1 अपॉन दिस सी अपॉन दिस, स्क्वेअरिंग बोथ साइड. 1 अपॉन 2m ई इज इक्वल टू सी स्क्वेअर अपॉन ई पी एच स्क्वेअर. पण इलेक्ट्रॉनची एनर्जी जो आहे ती कायनेटिक एनर्जी कशी काढतो,